शिल्पकार वगैरे नाही आहे. माननीय मोदीजीच्या आशीर्वादानं अमित शहा, जे पी नड्डाजी ह्याने आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन पुणे पहिल्या वेळी आपल्या कमळाला तिकीट दिलं. त्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा आभार व्यक्त करतो आणि खरोखरच आपल्या कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आहेत ही तिकीट मिळवण्यासाठी आणि नक्कीच आपण या ठिकाणी पहिल्या वेळी कमळावरती आपले नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री जिंकतील असा विश्वास आहे. मागच्या वेळी विनायक राऊत कसे निवडून आले होते हे मला वाटतं त्यांना नक्की माहिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टशिवाय इथे कधीही कोणीही निवडून आलेला नाही आहे आणि आत्ता तर भारतीय जनता पार्टीचा स्वतःचाच सीट आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की मागच्या वेळी जे भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवरती जे निवडून आलेले विनायक राऊत याने 2.5 लाखाचा सोडा मला तर वाटतं की 2.5 लाखाच्या मागे पडतील असा विश्वास आहे. कमळ असं नाही म्हणणार मी. आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध नारायण राणे कुटुंबीय अशीच लढत होणार ती आणि त्यामुळे नारायण राणे ही ब्याद अशी आहे की कमळाला पण परवडणारी नाही आहे. शिवसैनिक तर पेटून उठलाच आहे शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला. त्यामुळे ही लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे आणि त्याचे कुटुंबीय अजिबात होणार नाही. वन साईड मतदान होऊन ह्या रिझल्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला विनायक राऊत यांचा विजय किमान 2.5 लाखाच्या पुढे तर होणारच होणार मताधिक्याने. केविलवानं प्रयत्न केला होता शक्ती प्रदर्शन दाखवायचा. त्यामुळे मी पाहिलं इकडून तिकडून ठेकेदारांच्या गाड्या भरून आणल्या होत्या आणि त्याच्यामधले मतदार किती आणि त्यांना फक्त चढवाचढवी करणार किती हे दिसून आलेलं आहे. तर आता जास्तीत जास्त मताधिक्यांनी नारायण राणे साहेबांना निवडून आणणं हेच ध्येय आहे आणि महायुतीचे त्यांनी केलेलं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशन बद्दल मी कसं म्हणून मी त्याच्या विषयावर भाष्य करू शकत बिलकुल नाही. नाराज असतो तर आज आलो नसतो. नाही बिलकुल नाही. लोक माझ्यासोबत आहेत. कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणे साहेबांना निवडून आणायचे, महायुतीचं बळ वाढवायचं जेणेकरून येणारी विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे राहील त्या पद्धतीने काम करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.